नमस्कार बालमित्रो, आज आपण संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 2025-26 इयत्ता 5वी विषय गणित ही प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत. तर प्रश्न तिसरा आहे, खालील दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातलं अ आहे, खालील दिलेली संख्या अक्षरातली 4392 ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. त्याच्यानंतर आहे 6780 या संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिही. तर याचं उत्तर आहे 700. त्याच्यानंतर आहे क, विस्तारित रूपावरून संख्या लिहा. तर त्याचं उत्तर आहे 7805. ड आहे, दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्यात. 3509, 8624 आणि 6912 ह्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. मग तुम्ही पाहू शकता 8624 अगोदर येणार, त्याच्यानंतर येणार 6912 येणार, त्याच्यानंतर येणार 3509 येणार. ही आहे प्लसचं गणित, ते सोडवायचं आहे तुम्हाला. 508 प्लस 395 त्याची बेरीज करून उत्तर येणार 903. पहा मुलांनो, अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही व्यवस्थित पहा आणि हिचा व्यवस्थित असा अभ्यास करा आणि व्यवस्थित गणित सोडवा. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. त्याच्यानंतर प आहे, वजाबाकी कर. 715 मायनस 428, तर त्याचं उत्तर आहे 287. त्याच्यानंतर ग आहे, गुणाकार कर. 607 गुणुले 6, त्याचं उत्तर आहे 3642. त्याच्यानंतर आहे भागाकार कर. 945 भागिले 9, तर त्याचा भागाकार येणार आहे 105 आणि बाकी येणार आहे 00. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा, खालील दिलेली उदाहरणे सोडवा. अ आहे, दिलेली संख्या रोमन संख्या चिन्हांचा वापर करून लिहा. 19 ही संख्या आहे, ती रोमन अक्षरामध्ये पाहू शकता. या पद्धतीने तुम्ही लिहा. त्याच्यानंतर ब आहे, 1,08,405 ही संख्या विस्तारित रूपात लिहा. तर या पद्धतीने तुम्हीही लिहा. त्याच्यानंतर प्रश्न क आहे, एका वर्षात चिखलदरा येथे 12,15,134 पर्यटक आणि माथेरान येथे 9,98,765 पर्यटकांनी भेट दिली, तर चिखलदऱ्याला किती जास्त पर्यटकांनी भेट दिली? मग चिखलदरा भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, माथेरान भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या यांची वजाबाकी करायची. तर याचं उत्तर येतं आहे 2,16,369. चिखलदऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांपेक्षा 2,16,369 जास्त आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अमोलने विहीर खोदण्यासाठी रुपये 6,50,075 आणि ठिबक सिंचनासाठी रुपये 2,69,964 खर्च केले, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? मग विहिरीचा खर्च प्लस ठिबकचा खर्च यांची बेरीज करायची. मग यांची बेरीज येते 9,20,039 रुपये त्याने विहीर आणि ठिबक सिंचनासाठी खर्च केला. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, एका शहराची लोकसंख्या 2001 साली 66,35,698 होती, ती 2011 साली 94,29,408 झाली, तर लोकसंख्येत किती वाढ झाली? लोकसंख्या वाढीची गणना 94,29,408 वजा 66,35,698 वजा केल्यानंतर उत्तर येत आहे 27,93,795. आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर
तुम्हाला मी जे काही व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हाला पटकन दिसले जातील आणि आपल्याला सगळ्यांनी लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईपचं बटन पण प्रेस करा। चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एका पुस्तकाची किंमत 459 रुपये आहे अशा 75 पुस्तकांची किंमत किती? एका पुस्तकाची किंमत किती आहे? 459 रुपये। तर मग काय करायचा? गुणाकार करायचा। मग 459 गुणिले 75 तर उत्तर येत आहे 34,425। तर 75 पुस्तकांची किंमत किती होते? 34,425 रुपये। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन संख्यांचा गुणाकार 2,592 असून त्यापैकी एका संख्या 24 आहे तर दुसरी संख्या कोणती? दोन संख्यांचा गुणाकार 2,592 आहे। पहिली संख्या आहे 24, दुसरी संख्या आपल्याला काढायची। मग 2,592 भागिले 24 त्याचं उत्तर आहे 108। मग दुसरी संख्या 108 आहे। त्याच्यानंतर प्रश्न 5वा आहे सोडवा। दिलेल्या समूहाच्या 2/4 भागाइतके चेंडू रंगवा। तर इथे हे चेंडू दिले आहेत तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये, ते तुम्हाला रंगवायचे आहेत। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चौकटीत योग्य संख्या लिहा। 14/26 बरोबर त्याचं उत्तर येणार आहे 7/13। चौकोनात हे चिन्ह दिले आहेत त्यापैकी योग्य चिन्ह लिहा। 10/11, 10/13 तर मोठं चिन्ह करायचं आहे मग आपल्याला 10/13। त्याच्यानंतर 20 रुपयांचा 1/5 भाग म्हणजे किती रुपये? तर ते 4 रुपये। त्याच्यानंतर आहे 9/24 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता? मग इथे 4 ऑप्शन दिले आहेत 9/8, 1/6, 3/8 आणि चौथा आहे 24/9। तर ह्याचं उत्तर आहे 3/8, पर्याय क्रमांक 3। प्रश्न 6वा आहे खालील दिलेले उदाहरणे सोडवा। हे तुम्ही व्यवस्थित उदाहरणे पहा आणि व्यवस्थित सोडवा। हे 2 उदाहरणे आहेत, एक मायनसचं आहे आणि एक प्लसचं आहे। व्यवस्थित पहा आणि ह्याचा व्यवस्थित असा अभ्यास करा। त्याच्यानंतर छायाने पुस्तकाच्या एकूण पानांच्या 3/5 भाग वाचल्यानंतर तिची 24 पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकांची एकूण पाने किती? हा प्रश्न व्यवस्थित वाचा तुम्ही आणि मी सोडवले असं व्यवस्थित ह्याचं गणित सोडवा। मी जर सगळं सांगत बसले तुम्हाला तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा। त्याच्यानंतर खालील दिलेली उदाहरणे सोडवा। 30 ते 40 या संख्या दरम्यानच्या सर्व मूळ संख्या लिहा। तर 30 ते 40 या दरम्यानच्या संख्या आहेत 31 आणि 37। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 1 ते 60 मधील एकक स्थानी 7 हा अंक असणाऱ्या सर्व संयुक्त संख्या लिहा। मग कोणत्या आहेत त्या संयुक्त संख्या? 7, 17, 27, 37, 47 आणि 57। क आहे दिलेल्या जोडीमधील संख्याचे विभाजक लिहून त्या समूळ संख्या आहेत की नाही ते लिहा। 50 आणि 57 दिलं आहे तुम्हाला। मग 50चे विभाजक काढायचे। 1, 2, 5, 10, 25, 50 हे 50चे विभाजक आहेत आणि 57चे विभाजक 1, 3, 19, 57। मग सामायिक विभाजक ह्या दोन्हींचा 1 आहे। प्रश्न पुढचा आहे घड्याळाच्या काट्यामधील कोनाचा प्रकार ओळखावा लिहा। इथे 2 घड्याळ दिले आहेत तुम्हाला, त्यातला कोनाचा प्रकार लिहायचा आहे। पहिला आहे विशाल कोन आणि दुसरा आहे लघु कोन। व्यवस्थित अभ्यास करा ह्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही आणि व्यवस्थित पेपर लिहा। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे खालील दिलेला तक्ता पूर्ण करा। इथं आकृती दिली आहे, कोणाचं नाव पण दिलेलं आहे आणि कोणाचे शिरोबिंदू आणि कोणाच्या बाजू तुम्हाला लिहायच्या आहेत। मग कोणाचा शिरोबिंदू Q आहे आणि कोणाच्या बाजू QP आणि QR आहेत। धन्यवाद मित्रो, तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।